हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण स्टार्ट करणार आहे 12th केमिस्ट्रीचा आणखी एक पॉइंट ज्याचं नाव आहे इथर. सो इथर आहे काय? ओके, लॅबोरेटरीमध्ये एक कॉमन इथर आपण यूज करत असतो जो हायली व्होलॅटाईल असतो. जसं आपण वेगवेगळ्या रिएक्शन मध्ये जसं ग्रिग्नार्ड रिएजंटची जी काही रिएक्शन पाहिली, हाऊ टू प्रिपेअर द ग्रिग्नार्ड रिएजंट, त्यावेळेस आपण डाय अल्काइल किंवा डाय इथाइल इथर म्हणून एक वर्ड यूज केला होता. मग तो कंपाऊंड आहे काय? तर तो कंपाऊंड आहे या इथरची डेरिव्हेटिव्ह आहे. सो हे इथर आहेत काय? नॉर्मली यांच्यासाठी एक डेफिनेशन यूज केली जाते, द अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स known as ether. काय म्हणणं यांचं? अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ इथेन. मग आता हे अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह आहे काय? ओके, सो बघा आता का जेव्हा अल्कोक्सी वर्ड यूज केला त्यांनी, अल्कोऑक्सी, अल्केन प्लस ऑक्सिजन, म्हणजे हा जो काही तुमचा एक ग्रुप असेल तर हा असणार आहे तुमचा अल्केन अधिक ऑक्सिजन, या दोघांचं नेम होणार आहे अल्कोऑक्सी. जसं आपल्याला माहिती आहे विराट आणि अनुष्का, सो विरुष्का आलाय करायचं. सो त्या तऱ्हेने नेम आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण अल्कोऑक्सी. मग अल्केन कशाने रिप्रेझेंट करतो? कॅपिटल आर, आणि त्याला अटॅच काय असतं? प्लस ऑक्सिजन, म्हणजे हा असणार आहे तुमचा ग्रुप अल्केन प्लस ऑक्सिजन. आणि हा जो काही ऑक्सिजन आहे हा पुन्हा एका दुसऱ्या अल्काइल ग्रुपला अटॅच असतो. म्हणून जेव्हा इथर म्हटलं जातं त्यावेळेस तुम्हाला आर सिंगल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड आर असं दिलं जातं. दिस आर ए अँड आर बी, म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला फक्त अल्केनच पाहायला मिळणार आहे. इट मे बी अल्काइल ग्रुप, इट मे बी ऑराइल ग्रुप. मग तुम्ही याला पण इथर म्हणू शकता बरं, ए आर ऑराइल, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड अल्काइल. म्हणजे हा सुद्धा तुमचा इथर आहे आणि हा सुद्धा इथर आहे. इट मे बी ॲलिफॅटिक, इट मे बी ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक म्हटलं तर बेन्झेन माहिती आहे आपल्याला, आणि ॲलिफॅटिक म्हटलं तर सिंपल अल्काइल. इट मे बी सेम और इट मे बी डिफरंट. हे जे काही अल्काइल ग्रुप असतील हे तुमचे सेम सुद्धा असू शकतात, जे आरने रिप्रेझेंट केलं मी, हे मे बी सेम सुद्धा असू शकतात, मे बी ते डिफरंट सुद्धा असू शकतात. आलं का लक्षात? सो म्हणून याला काय म्हटलंय? इथर आर द अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे इथपासून. अल्कोक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन नोन ॲज इथर. ओके, सो नाउ हे इथर आहे. नॉर्मली द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथर, general molecular formula of ether is Cn H2n plus 2 plus oxygen. That is the normal general formula of ether. हा तुमचा नॉर्मली जनरल फॉर्म्युला आहे. कशाचा? तर हा जनरल फॉर्म्युला आहे तुमचा इथरचा. आलं लक्षात? सो नाउ दॅट इज अवर जनरल फॉर्म्युला. नाउ एक्झाम्पल, CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. बघा, हा एक CH3A म्हणजे तुमचा RA, आणि RB काय? CH3 आहे तुमचा इथं. मग याचं नाव काय? तर याचं नाव आहे डाय, दोन्ही आहेत मिथाइल ग्रुप, दोन मिथाइल ग्रुप आहेत आणि ऑक्सिजन आहे म्हणून डाय मिथाइल इथर. म्हणजे दोन मिथाइल ग्रुप आहे म्हणून डाय मिथाइल, आणि हा पूर्ण कंपाऊंड आहे इथर म्हणून सर्वात शेवटी याचं सफिक्स म्हणून त्याला काय यूज करावं लागणार आहे तुम्हाला? इथर. आलं का लक्षात? सो या तऱ्हेनं तुम्हाला काय करायचं आहे? नेमिंग करायचं आहे. ओके, सो आता एखादा जो काही कंपाऊंड असणार आहे, समजा याला CH3 CH2 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड एखादा एरोमॅटिक कंपाऊंड जसे बेन्झीन, मग याचं नाव काय होणार आहे? याचं नाव होणार आहे इथाइल फिनाइल इथर.
आलं लक्षात. सो याचं नाव होणार आहे इथाइल फिनाइल इथर. हे झाले याचे, आलं लक्षात. सो इथाइल फिनाइल इथर, ओके, हे सुद्धा नेम आहे. मग इथं एक एरोमॅटिक ग्रुप आहे, सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आहे आणि सिंगल बॉन्ड एलिफॅटिक ग्रुप आहे. R stand for aliphatic group while AR stand for aromatic group. आलं लक्षात. सो या अंतर्गत पाहायचं. Now ether are classified into two types. Classification of ether. So ether या classification of ether. Classification of ether. Classification of ether, that is simple or symmetrical. Simple और याचंच नाव आहे सिमेट्रिकल. सो सिंपल आणि सिमेट्रिकल म्हणजे काय? सिंपल म्हणजे साधे, सिमेट्रिकल, सिंपल आणि सिमेट्रिकल म्हणजे एक सारखे. आलं लक्षात. सिंपल म्हणजे साधे म्हणू शकतो, सिमेट्रिकल म्हणजे दोन्ही बाजूने एक सारखे म्हणू शकतो आपण त्याला. सो सिंपल और सिमेट्रिकल हा ऑब्लिक आपण यूज करू और साठी. ओके. So simple or symmetrical ether, those ether in which both the alkyl or aryl groups are same or similar. याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकता. पहिले बघा, दोज इथर इन विच बोथ द अल्काइल और अराइल ग्रुप आर सिमिलर. ओके. किंवा बोथ द अल्काइल अँड अराइल मीन्स अल्काइल अँड किंवा त्याला असं पण म्हणू शकता सिमिलर अल्काइल अँड अराइल ग्रुप आर टू ऑल द बोथ द सेट. म्हणजे आहे मिनिंग एकच, फक्त लँग्वेज अलग अलग आहे, सेंटेन्सची अरेंजमेंट वेगवेगळी आहे. सो काय म्हणायचं, दोज इथर इन विच बोथ द अल्काइल ग्रुप अल्काइल और अराइल ग्रुप आर सिमिलर. दोन्ही अल्काइल आणि अराइल ग्रुप काय असतील, सिमिलर असतील. जसं कन्सिडर करा. सो याला हा एक बेन्झीन रिंग ऑक्सिजन आणि त्याच्या बाजूला आहे दुसरी बेन्झीन रिंग. दोन्ही बेन्झीन रिंग सेमच आहे, फक्त एवढंच की एक मी थोडीशी व्हर्टिकल घेतली, एक दुसरी हॉरिझॉन्टल घेतली. सो दोन्ही बेन्झीन आहे, म्हणजे दोन्ही बाजूला तुमचे काय आहे, सेम ग्रुप आहे. म्हणून याचं नाव होणार आहे डायफिनाइल इथर. म्हणजे दोन्ही फिनाइल रिंग आहेत म्हणून काय तो इथर. मग दोन्हीही जर फिनाइल रिंग आहेत म्हणजे त्या काय सेम आहे, म्हणून हा काय असणार तुमचा सिंपल और सिमेट्रिकल इथर. जसं CH3 CH2 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. मग इथे इथाइल ग्रुप आणि इथे इथाइल ग्रुप, म्हणून याचं नाव असणार आहे डाय इथाइल इथर. याचं नाव काय असणार आहे, डाय इथाइल इथर. when both the alkyl and aryl group are similar to all the both the side. In a ether, when two alkyl or aryl group are same towards the both the side of oxygen. ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला जेव्हा सिमिलर अल्काइल और अराइल ग्रुप असतील त्यांना म्हणायचं सिंपल और सिमेट्रिकल इथर. दुसरा जो काही टाइप आहे आपला इथरचा, तो मी या बाजूला घेतो, तो असणार आहे, हा झाला तुमचा फर्स्ट स्टेप. आले का लक्षात. क्लासिफिकेशन ऑफ इथर. ओके. हाउ वी कॅन क्लासिफाय द इथर, that is simple or symmetrical ether, and again mixed or asymmetrical. Mixed or, याला सेकंड टाइप घेऊ आपण, मिक्स्ड और असिमेट्रिकल इथर. मिक्स्ड और असिमेट्रिकल इथर म्हणजे काय, when बघा खूप करेक्ट नेमिंग करायचं आपल्याला, खूप इझिली समजून घ्यायच्या या गोष्टी आणि इझिली समजणार आहे तुम्हाला. काय होणार आहे बघा, when two different alkyl or aryl groups are present in ether molecule.
when two different alkyl or aryl groups are present in an ether molecule. किंवा त्याला असे म्हणू शकता when different alkyl group are attached to both the side of oxygen. ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला डिफरंट अल्काइल किंवा अराइल, म्हणजे असं नाही की फक्त तुमचे अल्काइलच ग्रुप पाहिजे, मे बी अराइल. जसं एखादा एक्झाम्पल घेऊ आपण मिक्स्ड इथरचं. जसं आपण इथे एक दोन एक्झाम्पल घेतले, त्याचंच बघा इथे एक एक्झाम्पल. एका बाजूला CH3 ऑक्सिजन आणि दुसऱ्या बाजूला C2H2. एका बाजूला इथाइल ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला मिथाइल ग्रुप. मग हे दोन्ही अल्काइल ग्रुप कसे वेगळे आहेत, म्हणून हे काय एक्झाम्पल झालं तुमचं, हे झालं मिक्स और असिमेट्रिकल इथर. असिमेट्रिकल म्हणजे जे सेम नाही, सारखे नाही, सिमिलर नाही. ओके, सो हे झालं. याचं नाव असणार आहे तुमचं इथाइल, मिथाइल, इथाइल, इथर. आलं लक्षात? सो या तऱ्हेनं तुम्हाला काय करायचंय, तिला क्लासिफिकेशन करायचंय. जसं एक आणखी एक ग्रुप घेऊ आपण. एखाद्या बाजूला समजा कन्सिडर करा की तुमच्या एका बाजूला आहे C3H7 आणि दुसऱ्या बाजूला आहे C2H5. याचं नाव काय असणार आहे? एका बाजूला 2 कार्बनची चेन अल्काइल ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला 3 कार्बन वाला अल्काइल ग्रुप आहे. सो याचं नाव असणार आहे इथाइल प्रोपाइल इथर. इथाइल प्रोपाइल इथर. आलं लक्षात? सो या तऱ्हेने तुमचं काय असणार आहे, क्लासिफिकेशन असणार आहे. ओके, सो नाव नेक्स्ट पॉइंट बघा. हे तर तुमचं क्लासिफिकेशन झालं सिंपल और सिमेट्रिकल इथरचं. बट नाव आपण आता स्टडी करणार आहे आणखी एक समोरचा पॉइंट, ज्या असणार आहेत रिएक्शन. ओके, ज्या काय असणार आहेत रिएक्शन्स असणार आहेत. बट त्याच्या अगोदर तुम्हाला जे काही नेमिंग आहे कोणाचं इथरचं, हे थोडक्यात सांगून देतो. जास्त डिटेल मध्ये आपल्याला स्टडी नाही नेमिंगचा. लास्ट इयर पर्यंत खूप जास्त स्टडी होता, म्हणजे डिटेल मध्ये स्टडी होता. बट आता कसा त्यांनी आपल्याला डिटेल स्टडी दिलेला नाही. सो आपण 2 मिनिटांमध्ये आता आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ इथर. बघा, आता आपण स्टार्ट करणार आहे नॉमेनक्लेचर. तर हे जे नॉमेनक्लेचर आहे, nomenclature of ether. Nomenclature of ether or any organic compound that is divided into 2 types. Nomenclature of ether or any other organic compound. So alcoholचं पाहिलं, phenolचं पाहिलं, ते पुढे अडेट, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. सर्वांचं नॉमेनक्लेचर हे 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट असणार आहे कॉमन नेम. फर्स्ट काय असणार आहे तुमचं कॉमन नेम. सो कॉमन नेम फॉर इथर साठी स्टडी करतो. हाऊ टू डिसाइड वेदर इट इज द नेम इज करेक्ट और नॉट ऑफ इथर. इथरचं एखादं नेम हे करेक्ट आहे किंवा नाही आहे हे कसं डिसाइड करायचं. सो देयर आर सम रूल्स. बाय युजिंग दिस रूल वी कॅन कन्क्लूड that is the name is correct or whether it is not. याच्या बेसिसवर, काही रूलच्या बेसिसवर आपण सांगू शकतो का हे नेम करेक्ट आहे किंवा नाही आहे. ओके, सो फर्स्ट रूल फॉर कॉमन नेम बघा. द नेम ऑफ इथर इज लाइक अल्काइल, इथाइल, अल्काइल इथर. अल्काइल इथर याचं जे काही नेम असतं ते अल्काइल इथर असतं. जर 2 सेम ग्रुप असतील तर यूज ऑफ प्रिफिक्सेस डाय, ट्राय, टेट्रा, ओनली डाय, नॉट अ टेट्रा बेटा. कारण त्याच्यामध्ये 2च अल्काइल ग्रुप असतात, जसं Ra आणि Rb. म्हणून इथं तुम्हाला जर 2 सेम अल्काइल ग्रुप असतील तर डाय अल्काइल इथर. आलं लक्षात? सिंपल आणि सिमेट्रिकलचं. मग जे सिंपल आणि सिमेट्रिकल आहे त्यांचं काय? ओके, सो त्यांच्यासाठी बघा, सिंपल आणि सिमेट्रिकल असतील तर डाय यूज करायचं आणि सिंपल और सिमेट्रिकल नसतील तर अल्काइल इथर. बट द नेम ऑफ अल्काइल ग्रुप्स
arranged on alphabetical order. Third point, third point, neo, iso, etc prefixes are used. सिंपल मध्ये काय म्हणणं आहे यांचं बघा. द नेम ऑफ इथर इज लाईक दॅट अल्काइल इथर. हे अल्काइल इथर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला कुठल्याही जे काही इथरचं नेम आहे हे फक्त दोनच टाईपला करावं लागणार आहे, अल्काइल इथर. मग अल्काइल इथर आहे काय? जसं आता मी कॉमन नेम दिलं डाय इथाइल इथर, आलं लक्षात, डाय मिथाइल इथर, मिथाइल इथर, आलं लक्षात, इथाइल मिथाइल इथर, इथाइल प्रोपाइल इथर. मग त्या प्रकारे मग हे नेम मी कसं देऊ शकलो? तर हे नेम देण्याच्या वेळेस मी काय केलंय, तर मी तिथं एक गोष्ट यूज केली का त्यांचं नेम मी फक्त अल्काइल इथरनेच घेतलं. जसं एक्झाम्पल बघा, एक घेऊ आपण CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C4H9. आता C4H9 हा झाला ब्युटेन, 4 कार्बनचा ग्रुप ब्युटेन, आणि इथं एक कार्बन म्हणजे मिथेन. मग या इथरचं नेमिंग काय करायचं या इथे. द नेम ऑफ इथर इज लाईक दॅट अल्काइल इथर. अल्काइल इथर नुसार नेमिंग यायला पाहिजे. मग आता याच्यामध्ये सेकंड वन द नेम ऑफ अल्काइल ग्रुप अरेंज ऑन द अल्फाबेटिकल ऑर्डर. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मग सर्वात इम्पॉर्टंट थिंग काय म्हणाले का या दोघांची जे काही नेमिंग असणार आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर मग बी पहिले येतो, एम मागे येतो, म्हणून याचं होणार आहे ब्युटाइल मिथाइल इथर. काय नेम होणार आहे त्याचा? ब्युटाइल मिथाइल इथर. आलं लक्षात? सो या तऱ्हेने नेमिंग होणार. म्हणजे मी काय केलं, ब्युटेन होता म्हणून या ग्रुपला काय केलं, ब्युटाइल, ब्युटेनचा ग्रुप केला ब्युटाइल, अल्काइल ग्रुप आहे तो. सो ब्युटाइल, त्याच्यानंतर हा मिथाइल इथर, ब्युटाइल मिथाइल इथर, या तऱ्हेने नेमिंग केला. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण आणखी. सो हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आणखी एखादा. समजा दोन्हीही तुमचे वेगळे ग्रुप आहे. मग याचं नेम काय? आपल्याला माहिती आहे कॉमन नेम मध्ये आपण आयसो, निओ, आलं लक्षात, ह्या हे प्रिफिक्सेस यूज करतो आपण, एन ब्युटेन. आलं. मग या ठिकाणी हा कुठला ग्रुप आहे? 1 2 3 4 ग्रुप आहे, 4 कार्बन आहे, 4 कार्बनचा ग्रुप ब्युटेन असतो. बट दुसऱ्या कार्बनला बघा, आता दुसरा कार्बन कसा कॅल्क्युलेट केलाय मी, तर हा जो की ऑक्सिजनला अटॅच असतो याला द्यायचं 1 नंबर, आणि त्याच्यानंतरचा जो कार्बन असतो तो 2, आणि त्याच्यानंतरचा थर्ड वाला कार्बन. सो दुसऱ्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, 4 कार्बन आहे, म्हणून आयसो ब्युटाइल. आलं लक्षात? हा ग्रुप कुठला झाला? आयसो ब्युटाइल. आणि हा काय? मिथाइल. सो याचं नेम काय होणार आहे? बी काय, सॉरी, आय काय तो पहिले येतो, आयसो ब्युटाइल. म्हणजे याचं नेम असणार आहे तुमचं आयसो ब्युटाइल मिथाइल इथर. आलं लक्षात? इथर तर हे द्यावंच लागतं ना. आलं का लक्षात? हिरो असो, हिरोईन असो, सर्वात शेवटी तर त्याचं आडनाव असतंच. आडनावाच आपण पाहतो ना, कुठली फॅमिली पाहतो आपण, इथरची फॅमिली पाहतो. आलं लक्षात? सो त्याचं फॅमिली नेम इथर हे द्यावंच लागणार आहे. सो नाव आयसोब्युटाइल मिथाइल इथर. ओके. नेक्स्ट आणखी एक घेऊ आपण. समजा मी जर तुम्हाला असा मॉलिक्यूल दिला, याचं नेम काय होणार आहे? आता इथं मी प्रत्येक वेळेस समजा मिथाइलच घेणार नाही, मी एखादा दुसरे ग्रुप घेईल, CH2 आणि CH3. सो या मॉलिक्यूलचं नेम काय? तर इथं 5 कार्बनचा ग्रुप आहे म्हणून सायक्लोपेंटाइल, आणि इथं प्रोपाइल. ओके. सो पेंटाइल आणि प्रोपाइल मधला जो काही नेम असेल अल्फाबेटिकली अरेंज करायचं, आणि त्याच्यानुसार काय करायचं, त्याला नेमिंग करायचं. ओके. सो 5 कार्बन आहे, इथं प्रोपाइल ER, सो पेंटाइल. ओके. अल्फाबेटिकली PE. सो नाउ दॅट इज सायक्लो पेंटाइल
प्रोपाइल इथर हे झालं याचं नेम. आलं लक्षात. सेम तऱ्हेनं ॲरोमॅटिक ग्रुपचं सुद्धा तुम्ही नेमिंग करू शकता. आलं लक्षात. सो एक आणखी घेऊ CH3O CH2 डबल बॉन्ड CH2 2 3. सो या तऱ्हेने नेमिंग आहे. ओके. सो या ग्रुपचं नेम काय तर आपल्याला माहिती आहे याचं थोडंसं अलग नेमिंग आहे. सो हा जो आहे हा मिथाइल ग्रुप आहे आणि हा 2 कार्बनचा ते इथिन आहे. बट हा जो कार्बन आहे हा विनिलिक आहे. सो विनाइल. आलं लक्षात. सो मिथाइल विनाइल इथर याचं नेम काय असणार आहे मिथाइल विनाइल इथर या तऱ्हेनं नेमिंग करावं लागणार. आलं लक्षात. सो आयसोप्रोपाइल निओप्रोपाइल या तऱ्हेनं. समजा एक जर होमवर्क मी जर दिलं सो राईट डाऊन द नेम CH3 CH2O CH3 आणि CH3 याचं नेम तुम्हाला सॉल्व करायचं आहे. CH3 CH2 खूप मोठा ग्रुप घेऊ आपण. इथं C4 C5 C6H13 लक्षात. सो या तऱ्हेनं आपण नेम घेऊ C6H13. ओके. या तऱ्हेनं नेमिंग करायला पाहिजे. ओके. सो हे होमवर्क आहे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट पाहणार आहे आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ इथर. IUPAC नॉमेनक्लेचर काय म्हणतात. IUPAC चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. मग आता प्युअर आणि अप्लाइड केमिस्ट्री काय म्हणते इंटरनॅशनल. ओके. सो नाउ अनदर पॉइंट असतो IUPAC nomenclature of ether. Okay. So now the naming of ether like alkoxy, alkene, alkoxy, alkene. काय म्हटलंय खूप इम्पॉर्टंट आहे. The naming of ether by IUPAC nomenclature system is like that alkoxy alkene. मग आता अल्कोक्सी काय असतो असं नाही की फक्त अल्कोक्सी. It may be alkoxy also. That is depend upon whether it is aliphatic or aromatic. So let's see what happens. Alkoxy हा जो काही अल्कोक्सी ग्रुप असतो हा कशाचा असतो आपला अल्केन प्लस ऑक्सिजन झालंय आपलं. आणि अल्केन दॅट इज अवर नॉर्मल ग्रुप. बट हा जो काही ग्रुप असतो हा असतो तुमचा हायर ग्रुप. आणि हा जो काही अल्कोक्सी मधला अल्केन ग्रुप असतो हा असतो तुमचा लोअर ग्रुप. म्हणजे कन्सिडर करा 2 अल्काइल ग्रुप आहे तुमच्याकडे. एक आहे अल्काइल ग्रुप ए आणि दुसरा अल्काइल ग्रुप बी. तर अल्काइल ग्रुप ए मध्ये कमी कार्बन आहे. अल्काइल ग्रुप बी मध्ये जास्त कार्बन आहे. मग ज्याच्यामध्ये जास्त कार्बन आहे तो असणार आहे तुमचा हायर ग्रुप. ज्याच्यामध्ये कमी कार्बन असणार आहे तो असणार आहे तुमचा लोअर ग्रुप. आणि लोअर ग्रुपला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला अल्कोक्सी. खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या बेसिसवर नेमिंग याच्यासाठी स्टेट बोर्ड मध्ये म्हणा किंवा सीईटी मध्ये म्हणा काहीतरी क्वेश्चन येऊ शकतो. एमसीक्यू येतोच. सो नाउ जसं अगेन रूल्स काय त्याच्यासाठी रूल्स आहे कंपेअर both the alkyl groups, compare both the alkyl group and divide them lower and higher. Higher alkyl groups are considered as a
पॅरेंट चेन. हा जो काही हायर अल्काइल ग्रुप असणार आहे याला पॅरेंट चेन किंवा पॅरेंट अल्केन, पॅरेंट चेन पेक्षा कन्सिडर ॲज अ पॅरेंट अल्केन, अल्केन म्हणा त्याला, कन्सिडर ॲज अ पॅरेंट अल्केन. थर्ड, while lower alkyl group convert into, while lower alkyl group convert into alkoxy group. हा जो काही लोअर असणार आहे याला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, अल्कोक्सी मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके. थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट, द नंबरिंग ऑफ कार्बन इन अल्काइल ग्रुप start from oxygen atom. म्हणजे ऑक्सिजनला जो काही कार्बन अटॅच आहे त्याला एक म्हणा, डायरेक्ट बाहेरून नका येऊ, ऑक्सिजन पासून बाहेर जायचं आहे आपल्याला. ओके, तसं काउंट करायचं आहे. द नंबरिंग ऑफ कार्बन इन अल्काइल ग्रुप, अल्काइल ग्रुप मधलं जे काही नंबरिंग असणार आहे तर त्या ऑक्सिजन पासून बाहेर निघायचं आहे, बाहेरून ऑक्सिजन कडे नाही जायचं. ओके, तर पहिला कार्बन कुठला आहे हे तुम्हाला समजलं आता. फिर आयसो निओ प्रीफिक्सेस not used in IUPAC nomenclature. खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. IUPAC चे पॉइंट्स काय म्हणतात की नंबरिंग कसं करा, काय काय करायचं नेमिंगच्या वेळेस ते बघायचं आपल्याला. सो एक्झाम्पल, सो आपल्याकडे काय CH3 CH2 C हा काय ऑक्सिजन, CH2 CH2 आणि CH2. मग हा जो काही ग्रुप आहे आपल्याकडे तर इथं आहे 3 कार्बन आणि इथं आहे 2 कार्बन. जो 2 कार्बन आहे म्हणजे लोअर ग्रुप आहे तर त्या लोअर ग्रुपला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, अल्कोक्सी ग्रुप मध्ये. आणि हा हायर जो काही ग्रुप आहे याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, ऍज अ पॅरेंट. मग काय होणार आहे, सो इथेन अल्केन आहे ना आपला, कुठला आहे मग अल्केन, हा इथेन प्लस ऑक्सिजन, सो इथॉक्सी. आपल्या लक्षात हा ग्रुप कशामध्ये कन्वर्ट झाला, इथेन प्लस ऑक्सिजन. म्हणजे हे झालं तुमचं इथपर्यंत इथेन प्लस ऑक्सिजन. राहिलं कुठला ग्रुप आहे, 3 कार्बनचा, म्हणून इथॉक्सी प्रोपेन हे झालं त्याचं नेम. काय झालं नेम त्याचं, इथॉक्सी प्रोपेन. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. सो बघा काय असणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल. आणखी एक असणार आहे तुमचा C4EH नाही, दुसरा ऑक्सिजन आहे, तिसरा असणार आहे तुमचा C2H5. सो हा जो काही ग्रुप आहे C2H5 हा 2 कार्बनचा म्हणजे लोअर आहे आणि हा जास्त कार्बनचा म्हणजे हायर आहे. म्हणून हा लोअर ग्रुप आणि ऑक्सिजनला कन्वर्ट करायचं इथेन आणि ऑक्सिजन म्हणून त्याचं नाव आहे इथॉक्सी. आणि नंतर काय आहे 4 कार्बनचा ब्युटेन. आलं लक्षात. नेक्स्ट आणखी एक्झाम्पल घेऊ आपण. जसं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्यासाठी, एक असणार CH3 CH2O सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. ओके, मग याचा नेम काय असणार आहे, तो याला तुम्ही असं नाही म्हणू शकणार, तुम्ही इथॉक्सी आयसोप्रोपेन याला असं म्हणायचं नाही कारण एक कॉमन नेम झाला. आयसो तर आपण याच्यातून यूज नाही करू शकत. सो नंबरिंग कशी करायची ते, याला कुठल्याही साईडने नंबरिंग केली तर याला नंबरिंग अशी येईल तुमची 1 2 3. आलं लक्षात. बट या ग्रुपला नंबरिंग कशी, हा असेल तुमचा पहिला, हा असेल दुसरा. मग इकडचा ग्रुप काय 3 कार्बनचा, हा काय आहे मोठा ग्रुप आहे, हायर आहे. इकडचा पहिला कार्बन, इकडचा दुसरा कार्बन.
आलं लक्षात. बट हा जो इकडचा ग्रुप आहे तर 3 कार्बनचा आहे म्हणून तो आहे तुमचा प्रोपेन. बट या 3 कार्बनच्या ग्रुपमध्ये कुठल्या कार्बन वाटायचा तर तो दुसऱ्या कार्बनला. मिनिमम नंबर या ऑक्सिजनला यायला पाहिजे तिथं. आलं लक्षात. सो कुठं गेले तरी तुमचा सेकंड नंबर येईल. बट या दुसऱ्या कार्बनला कोण वाटायचं इथॉक्सी म्हणून 2 इथॉक्सी प्रोपेन असं नेमिंग होणार आहे. नेक्स्ट याचं नेमिंग बघा काय असणार आहे. याचं नेमिंग काय असणार आहे. सो इथं 1 2 3 4 5 एका बाजूला 5 कार्बन एका बाजूला 1 कार्बन. सो हा लोअर ग्रुप म्हणजे हा झाला तुमचा मिथॉक्सी अल्कोक्सी ग्रुप झाला. बट या 5 नंबरच्या कार्बनला तिसऱ्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप आहे म्हणून 3 मिथॉक्सी पेंटेन असं याचं नेमिंग येणार. काय असणार आहे 3 मिथॉक्सी पेंटेन. नेक्स्ट बेन्झीन रिंग ऑक्सिजन आणि इथाइल ग्रुप आहे म्हणून याचं नेम काय आहे इथॉक्सी बेन्झीन. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मी जर तुम्हाला म्हटलं किंवा एक हा एक ग्रुप असणार आहे ऑक्सिजन आणि इथं असणार आहे असा. याला 6 कार्बन जमा घेता आपण याला C3H7. सो एका बाजूला 6 कार्बन आणि एका बाजूला 3 म्हणून याचं नेम असणार आहे प्रोपॉक्सी प्रोपेन आणि ऑक्सिजन प्रोपॉक्सी सायक्लोहेक्सेन असं त्याचं. आलं लक्षात. या तऱ्हेने नेमिंग करावं लागेल. आणखी एक एखादा एक्झाम्पल घेऊ आपण या साईडला. सो खूप सारे एक्झाम्पल घेणार आहे. CH3 CH2 सिंगल बॉन्ड O C2 याचं नेम येईल C2H5. आता दोन्ही सेम आहेत. याचं नेमिंग कसं आतापर्यंत आपण डिफरंटच घेतले बट आता सिमेट्रिकल इथर साठी सुद्धा नेमिंग पाहणार आहे. सो दोन्ही बाजूने 2-2 कार्बन आहे म्हणजे सेम ग्रुप आहे म्हणून याचा नेम असणार आहे इथॉक्सी इथेन. कुठलाही ग्रुप आता काय असणार आहे सेमच असणार आहे. हा इथॉक्सी म्हणा दुसरा इथेन मिळून जाईल. एखादा जर आपण असं म्हटलं तर ऑक्सिजन C3H7 याचा नेम काय असणार आहे. सो मिथॉक्सी प्रोपेन. याचा नेम काय असणार आहे C3H7 सिंगल बॉन्ड O C4H9 3 कार्बन. सो प्रोपॉक्सी ब्युटेन. आलं लक्षात नाही. या तऱ्हेनं तुम्हाला नेमिंग करावं लागणार आहे. ओके. सो हे झालं IUPAC. आज काय काय पाहिलं आपण. आज पाहिलं आपण इथरची डेफिनेशन त्याचा जनरल फॉर्म्युला पाहिला. इथर इज डिवाइडेड इनटू 2 टाइप दॅट इज सिमेट्रिकल और सिंपल or symmetrical दोन्ही एकच आहे. and second type that is mixed or asymmetrical. आले लक्षात. so simple or mixed, simple and mixed आणि symmetrical and asymmetrical असं नेमिंग असतं त्यांचं. आले लक्षात. सो सिंपल ला सिमेट्रिकल म्हणायचं आणि मिक्स ला asymmetrical म्हणायचं. ओके. नेक्स्ट पाहिला आपण nomenclature of ether. So now that is divided into 2 types, IUPAC and common name. So IUPAC आता पाहिला आणि याच्या अगोदर पाहिला common name. ओके. बघू आपण नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.